जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला या ठिकाणी वेग आला असून आपण जर बघतो तर जळगाव शहरातील प्रभाग 15 मध्ये या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी असेल, फुलांची उधळण व औक्षण करून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। अनोख्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी जळगावात पाहावयास मिळतोय। मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक देखील या प्रभाग क्रमांक 15 मध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। काय नेमका अजेंडा असणार आहे तुमचा? तुम्ही या ठिकाणी गिरीश महाजन स्वीय सहाय्यक आहात, मात्र एकीकडे आपण जर माघारीचा दिवस बघितला तर त्या ठिकाणी मोठी रस्सीखेच या ठिकाणी सुरू होती। 6 भाजपच्या असतील, 6 शिवसेनेच्या जागा बिनविरोध निघाल्या, मात्र आपण कुठेतरी कमी पडलो का या माघारीच्या दिवशी? या ठिकाणी काय आपण या ठिकाणी आम्ही एकूण 4 उमेदवार उभे आहोत। माझ्यासोबतचे 3 उमेदवार जे होते त्या 3 उमेदवारांना सोडून बिनविरोध होणं हे संयुक्तिक नव्हतं। माझ्या सोबत सहकार्यांना अडचण आली असती आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केला नाही। या ठिकाणी वॉटर मीटरच्या पलीकडचे विकासाचं विजन घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उभा आहोत। दादा, नेमका काय अजेंडा असणार आहे तुमचा? मला तुम्ही गिरीश महाजनचे खंदे समर्थक आणि स्वीय सहाय्यक म्हणून या ठिकाणी तुमची ओळख आहे। मेडिकल क्षेत्रात, रुग्ण क्षेत्रात तुमचं एक चांगला काम आहे, मात्र आता प्रभाग 15 मध्ये नेमकं काय विजन असणार आहे? जनतेने तुम्हाला मत का द्यावं? या ठिकाणी प्रभाग 15 मध्ये वॉटर मीटरचे जे रस्ते आहेत, म्हणजे रस्त्याचा विषय असेल, बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जवळजवळ 70-75% सुटलेल्या आहेत आणि त्या काही थोड्या बहुत काही समस्या आहेत ते निश्चितपणे सोडतील। पण मात्र त्याच्या पलीकडे जाऊन फक्त आपण नगरपालिका म्हटलं, महापालिका म्हटलं की वॉटर मीटर, रस्ते पाहिजे, गटारी पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे, पण याच्या पलीकडचं विजन आम्ही घेऊन या निवडणुकीमध्ये उभा आहोत। या ठिकाणी अनेक आमच्या महिला भगिनी असतील, त्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल त्याकरता आमचा फोकस असणार आहे। या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणी बरेचसे असे भूखंड आहेत, ओपन स्पेस आहेत, ते अजूनही ओपन आहे, मात्र ते कुठे डेव्हलप झाले नाही, ते डेव्हलप करून त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी विरंगुळा होईल, ते कुठे बसणे जागा उपलब्ध होईल, जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता वाचनालय होईल, व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळा होतील, अशा सर्व विषय घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उभा आहोत। जनता महायुतीला कौल देईल 100% जनतेला। म्हणजे आपण बघतो की आमच्याकडे देण्यासारखं भरपूर आहे, कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी युती सरकार आहे आणि म्हणून मागणारे आम्ही आमच्या सरकारकडे आहोत आणि विरोधकांकडे काही नाही आहे। दुर्दैवाने कुठल्याही एखाद्या चुकून बुकून एखाद्या वार्डामध्ये जर निवडून आले तर 1 रुपयाचा निधी आणण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही आहे किंवा निधी मागण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही दार उघडे नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे तर केंद्र आणि राज्याचे जे सरकार आहे आणि आता 2-2 इंजिनचे सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये आहे आणि या महापालिकेमध्ये, जळगाव महापालिकेमध्ये माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात तिसरं इंजिन आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत। यामध्ये आमदार मंगेश चव्हाण असतील, आमदार राजूभाऊ भोळे असतील, खासदार असतील, या सर्व लोकांना सोबत घेऊन जळगावमध्ये 75च्या 75 जागा नामदार गुलाबराव पाटील असतील, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची या ठिकाणी युती आहेत, राष्ट्रवादी सोबत आहेत, 75च्या 75 जागेवरती विजय हा महायुतीचा होणार आहे। निश्चित आपण जर बघतोय तर या ठिकाणी शिरसाळे कुटुंबियाचा 1992 पासून विजय होत होता चेतन दादा, मात्र मागच्या वेळेस कुठेतरी जनतेने तुम्हाला या ठिकाणी कौल दिला नाही, दुसऱ्या नगरसेवक या ठिकाणी निवडून आले, मात्र आता पुन्हा भाजपने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, महायुतीच्या वतीने तुमच्या आईला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, कसं बघता तुम्ही या संदर्भात? नाही, नक्कीच नामदार गिरीश भाऊंनी माझ्या परिवारावर विश्वास ठेवलेला आहे। 500-700 मतांनी मागच्या वेळेस माझी सीट पडली होती, तर तो जनतेचा कौल आम्ही मान्य करून घेतलेला होता आणि आज पुन्हा जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी घ्यायला लावलेली आहे। तोच विश्वास गिरीश भाऊंनी आमच्यावर ठेवून, राजू मामांनी, मंगेजांनी विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। तर जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी खूप आहे। माझ्या परिवारावर 35 वर्षापासून त्यांचा आशीर्वाद आहेच। माझे वडील नगरसेवक होते, आई नगरसेविका होती, माझे 2 भाऊ नगरसेवक होते, माझ्या वहिनी नगरसेविका होती, मी स्वतः नगरसेवक होतो। तर आता तोच विश्वासाप्रमाणे, आशीर्वादाप्रमाणे आम्ही पुनश्च या वार्डात उभं राहिलेलो आहे, आई उभी राहिलेली आहे आणि जनता आम्हाला निश्चित आशीर्वाद देईल हा आम्हाला विश्वास आहे। निश्चितच जनता आशीर्वाद देईल, मात्र महायुतीच्या समोर या ठिकाणी महाविकास आघाडी देखील तुमच्या या ठिकाणी खांद्याला खांदा लावून प्रचार करते आहे, त्यांचा देखील कटाक्षाने विरोध तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, कसं बघता तुम्ही या संदर्भात? नमस्कार, मी प्रकाश बालानी, प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढतोय। मी भगत भाऊ बालानी यांच्या लहान भाऊ। गेल्या 35 वर्षापासून आमच्या बालानी कुटुंब या प्रभागातून निवडून येतो जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने। खरं पाहायला गेला तर महाविकास आघाडीच्या इथे आम्हाला कुठेही आव्हान नाहीये। महाविकास आघाडीचे 4 उमेदवारांपैकी 2घांची माघार, 1चा फॉर्म बाद झाला। आमच्या समोर फक्त अपक्ष काही उमेदवार आहे, ते बी असे उमेदवार आहे जे आजपर्यंत जनतेसमोर कधी काहीच कामासाठी, सेवेसाठी गेलेले नाही, फक्त निवडणूकसाठी उभे आहे। तर आम्हाला हमखास विश्वास आहे की जनता जनार्दन यावेळी पण आम्हाला हमखास निवडून देतील।
ताई, 3 भाजपाची आणि 1 शिवसेनेचा म्हणजे महायुतीचे, तुम्ही शिवसेनेचे एक महिला उमेदवार आहात प्रभाग क्रमांक 15 मध्ये. काय वाटतंय जनतेचा कौल नेमका कोणाकडे जाणार आहे? हे बघा, महायुती आहे तर नक्कीच महायुतीच येणार. आणि गेल्या 15 वर्षापासून आम्ही काळे परिवार हे जनसेवा करत आलोय. जनसेवा ही ईश्वर सेवा असते. म्हणून माझ्या आधी माझे सासूबाई होत्या नगरसेविका, त्यानंतर मीच झाली. आता पुन्हा मला हे एकदा संधी मिळाली आहे, तर नक्कीच आम्ही आता म्हणजे आम्ही चारींची आता ताकद जे डबल झालेली आहे, तर नक्कीच आता जनतेचा प्रतिसाद बी खूप चांगला भेटला आणि नक्कीच विजय होईल याची मला खात्री. तर आपण बघतोय तर या ठिकाणी प्रचार जोरात असला तरी मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा असा थेट सामना असतील. त्यासोबत अपक्षांनी देखील या ठिकाणी बंडखोरी करून प्रभाग क्रमांक 15 मध्ये मोठी चुरस या ठिकाणी पाहावयास मिळते आहे. तगडा अनुभव या नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना असला तरी स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख, जे माजी मंत्री, सध्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र येणाऱ्या 15 तारखेला नेमकी जनता कौल कोणाकडे देते आणि 16 तारखेला नेमका प्रभाग क्रमांक 15चा निकाल काय लागतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.